नमस्कार मंडळी, अक्षय तृतीया निमित्तानं मी ही आंब्याची पुरणपोळी ट्राय केली होती, ज्यामध्ये आपण आंब्याचं पुरण बनवलं होतं. त्यापासनं टम्म फुगणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आणि त्याचबरोबर झणझणीत अशी खमंग कटाची आमटी बनवली होती. तर चला पटकन सुरुवात करूयात रेसिपीला. त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सुरू करूयात. कणिक मळून घेऊयात पोळीसाठी. येथे 2 वाट्या आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, पाव चमचा हळद आणि 2 चमचे आपण तेल इथे टाकून घेतलेलं आहे. इथे नुसत्या गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदासुद्धा वापरू शकता किंवा नुसत्या मैद्याच्या सुद्धा पोळ्या तुम्ही इथे बनवू शकता. तर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तेल चांगल्या प्रकारे आपल्या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा सैलसर, थोडासा पातळ उंडा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे. आणि 1 तासभर तरी का होईना आपल्याला याला भिजवून ठेवायचं. मीठ चांगलं भिजलं म्हणजे पोळी कशीही आपल्याला लाटता येते. तर इथे आपण कणिक मळून घेतलेला आहे. आता याला 1 चमचाभर तेल आपल्याला वरून लावायचं. तासभर ठेवायचं म्हटल्यावर वरची बाजू जी काय होते कडक होते आणि नंतर मग ती पिठामध्ये पोळी लाटताना मध्येच येते. त्यामुळे वरून जर तेल लावलं तर वरची बाजूसुद्धा सॉफ्ट राहते. चला हिला साईडला ठेवूयात आता तासभर भिजण्यासाठी. तोपर्यंत इथे पुरण शिजवून घेऊयात. इथे मी 1 कप हरभऱ्याची डाळ 4-5 तास म्हणजे रात्रीच भिजू घातली होती, तिला शिजवून घेतली आहे. आता तिला एका पॅनमध्ये टाकूयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते आपल्याला डाळीला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. त्याबरोबर तेही आटून जाईल. आता मंडळी, हे डाळ शिजवताना मी थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं, त्याचीच येळवणी काढून घेतली कटाच्या आमटीसाठी. इथे चांगलं असं वाफवून घेऊयात. थोडंसं पाणी आटत आलं की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 इलायची आहेत, मी साबूत घेतलेले आहेत फक्त दाणे काढून, त्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये काय करायचं मंडळी, इथे 1 वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली होती, त्याच प्रमाणात इथे आपण 1 वाटी साखर घेतोय. इथे साखरेचं प्रमाण थोडंसं मी इथे कमी केलेलं आहे, कारण 1 वाटी पुरणासाठी 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीसाठी पाऊण वाटी टाकायचं आहे, कारण आपण नंतर इथे आंब्याच्या रसाचा सुद्धा वापर करणार आहोत. सो इथे मी पाऊण वाटी साखर आणि 2 आंब्याचा रस किंवा गर काढून घेतलेला आहे, तो त्यामध्ये टाकलेला आहे आणि या सगळ्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत साखर विघरेल आणि आंब्याचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा डाळीमध्ये चांगलासा उतरेल. मी इथं नवीन पद्धतीने करते. सहसा तर मी बघितल्याप्रमाणे नारळाच्या किसामध्ये आंब्याचा पल्प टाकून त्याला शिजवून त्याच्या पोळ्या केल्या जातात, पण मी इथे डाळीमध्येच ती पल्प टाकून त्याला चांगल्या प्रकारे इथे शिजवून घेतलेला आहे. इथे बघू शकता चांगलंसं साखर विघरली आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे, चांगलंसं पाणी आटलेलं आहे. आता इतकं पाणी असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अर्धा टाकून आपल्याला 2 भागामध्ये त्याला वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी कोणतंही पुरणपात्र किंवा गाळणीचा वापर न करता मी सहसा मिक्सरमध्येच प्रत्येक वेळी वाटून घेते आणि एकदम मऊसूत असं लोण्यासारखं हे पुरण बनवून तयार होतं. आणि इथे बघू शकता एकदम मऊसूत झालेलं आहे, अजिबात इथे दाणेदारपणा राहिलेला नाही किंवा इथे आपल्याला डाळीचे कणसुद्धा यामध्ये दिसत नाही. ते एकदम लोण्यासारखं मऊसूत असं आपलं हे पुरण बनून तयार झालेलं आहे. असंच दुसरंही राहिलेलं पुरण वाटून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवूयात. जोपर्यंत ते पुरण आणि पीठ चांगलंसं भिजतंय तोपर्यंत आपण येथे आमटी करून घेऊयात. पॅनमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल चांगलंसं टाकून घ्यायचं आहे, कारण आमटीला तेल चांगलं असलं किंवा तरी चांगली असेल तर ती प्यायला सुद्धा छान लागते. सो इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलंसं गरम झाले, जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची, ते चांगलंसं फुलू द्यायचं आहे. आता ते चांगलंसं फुललेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. कढीपत्ता चांगलासा फुललेला आहे, कडलेला आहे. त्यामध्ये आपल्याला लसूण अद्रकाची पेस्ट टाकायची आणि यालाही चांगलं गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. मी नेहमी कोथिंबीर ही फोडणीमध्ये टाकते, कारण त्यामुळे खमंगपणा चांगलासा भाजीला येतो. कोणत्याही भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर मी तेलामध्ये टाकतेच. चला तर हे व्यवस्थित परतलेलं आहे. लसूणसुद्धा चांगला लालसर झालेला आहे. तर आता इथे आपण एक मसाला टाकून घेऊयात. इथे मी कांदा आणि खोबरं भाजून त्याला वाटून घेतलेलं आहे.
चांगलं असं काळं होईपर्यंत भाजायचं आणि नंतर त्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं वाटण आपण त्यामध्ये टाकायचं आहे तेलामध्ये आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत. यामुळे आपल्या आमटीला तर्री एकदम चांगल्या प्रकारे येते, रंग काळा येतो. सो त्यासाठी त्यामध्ये आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊयात. धने पावडर अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, त्याचबरोबर इथे आपण काळं तिखट घेतलेलं आहे 1 चमचाभर. खूप तिखट आहे त्यामुळे मी इथे चमचाभर वापरलेलं आहे. आता या सगळ्यांना व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे परतलेलं आहे. जे आपण डाळीतला येळवणी काढलेली होती ती इथे मी टाकून घेतलेली आहे आणि चांगली अशी फोडणी आपल्या आमटीला बसलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ आपल्याला येथे टाकायचं आहे. येथे मी गूळ किंवा चिंचेचा वापर केलेला नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बिना चिंचेची आणि गुळाचा न वापर करता आपण इथे ही कटाची आमटी बनवलेली आहे. चवीला उत्तम होते. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. येथे एक उकळी काढून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर वरून टाकून द्यायची आहे आणि एक उकळी आपल्याला याची काढून घ्यायची आहे. ते उकळी यायला सुरुवात झालेली आहे. एक उकळी मोडून घ्यायची, नंतर आणखीन एक उकळी काढून घ्यायची. जास्त उकळीसुद्धा काढायची नाही. जर जास्त उकळी काढली तर आमटीवरची तरी जी आहे ती निघून जाते. सो इथे बनवून तयार आहे आपली ही येळवणीची कटाची आमटी. चला तर याला एक उकळी काढून घेऊयात आणि गॅस जो आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. ते गॅस बंद करून घेतलेला आहे. आता साईडला ठेवूयात आणि लगेच आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूयात. येथे पीठ चांगलं असं भिजलेलं आहे. मी एक वेळेस त्याला मळून घेतलं आहे आणि पुरणही चांगलं असं थंड झालेलं आहे. तर येथे मी पोळ्या लाटण्यासाठी एक कपडा घेतलेला आहे. तो चांगला असा सरकावा यासाठी एक कागद किंवा काहीतरी टिश्यू पेपर त्या कपड्याच्या खाली पीठ टाकून ठेवायचं, जेणेकरून पोळी आपली चांगल्या प्रकारे सरकली जाईल. तर येथे उंडा घेतलेला आहे मी पिठाचा. व्यवस्थित मळून घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला पुरण जे आहे ते भरून घ्यायचे. त्याआधी लाटी व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायची आहे. मधल्या बाजूने जाड ठेवायचं आणि कडेच्या बाजूने आपल्याला पसरवत तिचा वाटीसारखा आकार त्याला बनवून घ्यायचा आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे. आता केव्हाही जेवढं आपण पीठ घेतो पोळीसाठी त्यापेक्षा दुप्पट इतकं आपल्याला पुरण त्या पोळीमध्ये भरायचं असतं. त्यासाठी आपण इथे जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट पुरण आपण इथे घेतोय. ते पुरण आपल्याला ह्या लाटीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं, जेणेकरून वरच्या बाजूला ही ती चिटकली जाणार नाही आणि एकदम प्रकारे ती मध्ये सगळीकडे पसरली जाईल. आणि मधल्या बाजूने दाबत सगळ्या कडा ज्या आहेत ते आपल्याला वर उचलत घ्यायच्यात आणि सगळ्या कडा एकमेकांच्या जवळ आणून त्या व्यवस्थित आपल्याला जुडवून घ्यायच्या. जुडवते वेळेस एकदम चांगल्या प्रकारे त्या जुडवायच्या, जेणेकरून आपली पोळी जी आहे ती सुटणार नाही किंवा फुटणार नाही. तर इथे बघू शकता आपला हा उंडा बनवून तयार झालेला आहे. थोडंसं पिठामध्ये आपल्याला त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला लाटायला सुरुवात करायची आहे. थोडंसं पीठ खालच्या बाजूलाही टाकायचं, जेणेकरून जो कपडा आहे तो व्यवस्थित आपला फिरला पाहिजे आणि पोळीसुद्धा आपली चांगल्या प्रकारे बनली पाहिजे. ते बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपण इथे पोळी लाटतोय. अजिबात जास्त दाब न देता आपल्याला फक्त लाटणं फिरवायचं आहे. जर जास्त दाब देऊन जर आपण पुरणपोळी लाटायला गेलो तर त्यातलं पुरण तरी बाहेर येतं किंवा पोळी ही लाटण्याला किंवा खाली पोळपाटाला चिटकते आणि ती फुटते. सो त्यासाठी हलक्या हाताने तिला लाटून घ्यायचं आहे आणि मधल्या बाजूने लाटत नंतर आपल्याला कडा ह्या व्यवस्थित असं लाटून घ्यायच्या आहेत. आता इथे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे आपली ही पोळी बनवून तयार झालेली आहे. आपण मधल्या बाजूने लाटलेला आहे आणि कटासुद्धा एकदम चांगल्या प्रकारे या आपण लाटून घेतलेल्या आहेत. एकदम पातळ आणि चांगली अशी आपली पोळी लाटून झालेली आहे. चला तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल त्यावर टाकून घेऊयात आणि आपली ही पोळी जी आहे ती त्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे. थोडंसं फिरवून घेऊयात, म्हणजे पोळी जी आहे ते चिटकली जाणार नाही आणि आपल्याला काढते वेळेसही इझिली ती पलटता येईल. आता इथे बघू शकता चांगल्या खालच्या बाजूने तर थोडीशी भाजलेली आहे. थोडेसे फुगे यायल्यासारखे होत आहेत, तर त्याला पलटून घेऊयात. बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे भाजलेली आहे. पलटून घेतलेला आहे आणि पलटल्याबरोबरच आपली पोळी जी आहे ती फुगायला सुरुवात झालेली आहे आणि दोन्ही बाजूनी एकदम चांगल्या प्रकारे जे आहे ते आपल्याला या पोळीला
भाजून घ्यायचं आहे. अजिबात कच्ची वगैरे न ठेवता दोन्ही बाजूने खरपूस खमंग अशी आपल्याला तिला भाजून घ्यायची आहे. आणि इथे ही आपली पुरणपोळी बनून तयार होते. त्याचबरोबर आपली कटाची आमटीसुद्धा इथे बनून तयार झालेली आहे. चॅनलवर आपल्या खूप साऱ्या अशा पुरणपोळीच्या कटाच्या आमटीच्या रेसिपीज आहेत. त्याचबरोबर आणखीन नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत. सो नक्की जाऊन बघा. चला तर इथे पुरणपोळी आपण वाढून घेतलेली आहे आणि कटाची आमटीसुद्धा आपण इथे वाढून घेतलेली आहे. चवीला उत्तम अशी कटाची आमटी आणि फुगलेली मऊसूत आणि आंब्याच्या स्वादाची ही आपली आंब्याची पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.